एमआयडीसीतून चोरी गेलेल्या 300 क्विंटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी उघडकीस आणून गुन्ह्यात वापरलेला एकूण 51,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। अब्दुल फारूक अब्दुल खालिद वय 55 वर्ष, त्याचा मुलगा गुलाम खाजा मोहम्मद फारूक वय 25 वर्ष, राहणार पोळा चौक, कल्याणवाडी, जुने शहर, अकोला, आरिफ अब्दुल कयूम वय 55 वर्ष, मासूम शहा दर्गा, शिवाजी वसंत थोरात वय 35 वर्ष, धंदा अडत, राहणार चिखलगाव, तालुका जी, अकोला, हल्ली मुक्काम नरेंद्रनगर, डाबकी रोड, अकोला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे। 5 जुलै रोजी मुंबई येथून तूर घेऊन निघालेला ट्रक क्रमांक MH18 BG 5491 हा एमआयडीसी मधील मिहास कंपनीच्या गोडाऊन मध्ये 6 जुलै रोजी दुपारी दाखल झाला। ट्रक मालकाने कंपनीच्या ताब्यात कागदोपत्री ट्रक सुपूर्द केला। त्याच रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा ट्रक तुरीसह लंपास केला। 7 जुलै रोजी हा ट्रक बोरगाव जवळ आढळून आला। हा रिकामा ट्रक एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला, परंतु गुन्हा दाखल नसल्याने हा ट्रक मालकासह परत देण्यात आला। या प्रकरणी 600 बॅग तूर चोरी झाल्याची तक्रार मिडास कंपनीचे मालक बन्सीधर साधवानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे केली होती। एमआयडीसी पोलिसांनी 12 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचे स्वरूप पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला शंकर शेळके यांना तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यावरून सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या टीमने केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।